आज चश्मा टूटने वाला है। साला ये दुख काय खत्म नहीं होता बे। गुड मॉर्निंग गाईज. मी डायरेक्ट आता सकाळी उठून ॲपल खायला बसलेलो आहे. मी पूर्णपणे हेल्थ कॉन्शियस झालेलो आहे. आता फक्त हेल्दी खाणार आणि इकडे लगेच ज्यूस पण बनवलेला आहे दीदीने तिघांसाठी. मस्तपैकी हा ज्यूस आहे ॲपलचाच पुन्हा एकदा. इकडे मस्तपैकी भाजी बनवली आहे भोपळ्याची आणि आवळा ज्यूस पण आहे. मी पावसात भिजून आलेलो आहे मम्मीला घेऊन आणि आता डायरेक्ट संध्याकाळची आरती सुरू होते आहे. गणपती बाप्पा मोर या. भाऊ डायरेक्ट दुकान चालू करायला बसलेले आहेत. आता दुकानावरती येऊन आणि लॅपटॉपला पिन टोचलेली आहे. पिन टोचून डायरेक्ट दुकान चालू. दुकान काय बंद होत नसतं आता 8 तास तुमचा भाऊ डिस्प्रेशनमध्ये जाणार आहे. या ठिकाणी डिस्प्रेशन डबल झालेलं आहे कारण चष्मा तुटलेला आहे. चष्मा दुरुस्त करण्यासाठी आलोय मी चष्म्यावाल्याकडे. तो म्हणतोय भाऊ चष्मा काय दुरुस्त होणार नाही, तुम्हाला नवीनच घ्यावा लागेल. म्हणजे काय, दुष्काळात 13वा महिना येणे यालाच म्हणतात. तर भाऊने मला फुल लुटलेला आहे नवीन चष्मा देऊन. या ठिकाणी येता येता काही ना काही घरचं सामान आणावंच लागतं. तर हे काय आलंय पार्सल घरी, तर बघूयात. तुम्ही कंटिन्यू करा. या पार्सलमध्ये आहे तरी काय नेमके, पण हे पार्सल काय फुटानं एवढं पॅक करून दिलं आहे त्यांनी. या ठिकाणी कुंड्या निघालेल्या आहेत. हे बघा, अरे या प्लेट, कुंड्याऐवजी प्लेट का बरं दिल्यात त्यांनी. अच्छा, कुंड्या पण आहेत खाली. तर प्लेट कशासाठी, त्याच्यावरून झाकण्यासाठी नाही. मग झाड कुठे लावणार, त्याच्या खाली ठेवण्यासाठी असतं ते बाळांनो. त्यानंतर मी डायरेक्ट जेवायला बसलेलो आहे. इथं आहे भात चपाती भाजी. पुन्हा चष्म्याच्या दुकानात जाऊन आलेलो आहे मी. मला एकदम फिट व्हायला लागला तो चष्मा. मी पुन्हा चेंज करून